स्वागत आहे मित्रांनो माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं. काल मी एक होम गार्डन टूअरचा पहिला व्हिडिओ बनवला होता आणि टॉपिक होता हळद आणि हळदीचं प्लांट. पण काय सांगू तुम्हाला, इतका छान रिस्पॉन्स मिळाला. अगदी मैत्रिणींनी मित्रांनी फोन करूनसुद्धा सांगितलं की फुल व्हिडिओ बनव. म्हणून हा एक प्रयत्न. तुम्ही बघत आहात की हे हळदीचे प्लांट्स आहेत. मी काही दिवसांपूर्वी हळदीची खोंबं असाच प्रयत्न करावा म्हणून लावली होती. मला झाडं लावायला, बघायला, डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला, निसर्ग आणि पानं फुलं ह्यात रमायला खूप आवडतं. तो माझा छंदच आहे किंवा म्हणा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की झाडं ही फार इम्पॉर्टंट असतात. प्रकृतीचं वरदान असलेली ही झाडं आपल्याला ऑक्सिजन देत असतात आणि नानाविध तऱ्हेने आपल्याला पोषण देत असतात. आपलं मन रमवत असतात. मित्रांनो, हे जे हळदीचं प्लांट दिसतंय ते मी एका माझ्याच जुन्या फिल्टरच्या पॉटमध्ये लावलं आहे ना. पण मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की हे प्लांट तुम्ही एखाद्या सिरामिकच्या पॉटमध्ये वगैरे छान लावलंत ना, तर इतकं सुंदर होम डेकॉर म्हणून वापरता येईल तुम्हाला की सांगता सोय नाही. तुम्ही पाहू शकता की इतकी सुंदर हिरवीगार पानं, अगदी मस्त दिसतात, अगदी लश ग्रीन, अगदी नाही का. पाहू शकता तुम्ही. होम डेकॉर म्हणून वापरायचं हे तर म्हणजे मी अगदी नेहमी वापरते हे प्लांट होम डेकॉरसाठी म्हणून. त्यामुळे तुम्ही पण असं छान सिरामिकच्या पॉटमध्ये किंवा छान पॉट मागवून मातीच्या पॉटमध्ये सुद्धा खूप छान अगदी ह्याला तुम्ही लावू शकता. किंवा साध्या कुंडीत जरी लावलं तरी खूप सुंदर दिसतं हे प्लांट. म्हणजे मला हे सांगायचं की दिस लुक्स रिअली अमेझिंग. इतकी सुंदर हिरवीगार पानं आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हळदीच्या गुणधर्मांबद्दल काय सांगायचं. हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे जखमांवरती आपण तिचा उपयोग करू शकतो. त्याच्यासोबतच त्वचेची निगा राखण्यासाठी सुद्धा तिचा उपयोग होतो. सर्दी, खोकला, टॉन्सिल्समध्ये पण तिचा खूप उपयोग होतो. टॉन्सिल्समध्ये तर आपण एक शुद्ध हळद जर अर्धा चमचा जिभेवर ठेवली तर हळूहळू टॉन्सिलमध्ये फरक पडायला लागतो. तसंच ती पावडर तोंडात ठेवून हळूहळू लाळेसोबत ती चघळून खायची आणि गरम पाणी प्यायचं, वरून कोमट पाणी. असं केल्याने टॉन्सिलचा आजारसुद्धा बरा होऊ शकतो. बरेच उपयोग आहेत हळदीचे. आता माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की हळदीच्या उपयोगांवरती एक वेगळा व्हिडिओ बनव. तो मी परत कधीतरी बनवेन. काय बाबा, व्हिडिओ पण बनवा आणि उपयोग पण सांगा. पण मजा येते मला. घरामध्ये जर आपण असे प्लांट्स जर उगवले तर आपल्याला शेत असो अथवा नसो, आपण आपला प्लांट्सचा शौक पुरा करू शकतो. आणि दिवसातला किती वेळ लागतो, फार कमी वेळ आपण जर दिला त्यांना, रोज दिला, तर प्लांट्स खूप सुंदर दिसू शकतात. अच्छा, मला तुम्ही हे सांगा, माझ्या ह्या प्लांटला थोडंसं असं काही पानं अशी पिवळट पडायला लागली आहेत. तर मी शेतकरी तर नाही आहे, पण मला प्लांट्स आवडतात. तर ह्या पिवळेपणापासनं आपण हळदीच्या रोपांना कसं वाचवायचं हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. इतर यूट्यूबर्ससारखी मी नाही आहे, मी काही प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे. तुमच्यासारखीच एक साधारण स्त्री आहे. त्यामुळे मला नक्की सांगा कमेंट करून
मला ह्या विषयातलं फारसं ज्ञान नाही आहे, पण मी प्रयत्न करते. आपण म्हणायचो ना की झाडं लावायला हवीत, झाडं लावायला हवीत. तर मग आपल्यापासून का नाही सुरुवात करायची? आपण स्वतः का नाही झाडं लावायची? हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. झाडं तोड जिथं कुठं होत असेल तिथं थांबवायला पाहिजे. आणि आपणसुद्धा प्रत्येकानं नक्की 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 झाडं लावली पाहिजेत. आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात, आपल्या शहरात. आपला देश हिरवागार राहिला पाहिजे, ही एक प्रतिज्ञा सगळ्यांनी घेतली पाहिजे. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.